हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.
सुकणवे ही रती माईक दुःखाची जणती नाही आद्यंती अवसानी
अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे ईरती माईक दुःखाची जणती नाही अद्यंती अवसानी तुका म्हणे का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे ईरती माईक दुःखाची जणती नाही अद्यंती अवसानी ठोपा त्यांच्या अंतकरणात जे बीज रोवलं गेलं होतं ते सद्गुरू गुरुवारी विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांच्या कृपाशीर्वादातून तसा जर विचार केला झाला तर सर्वसामान्य माणसापासून आज हातगाव कुठं आलं, जिल्हा कुठला आला, कुठून आले, कोणत्या पद्धतीनं कुठं कार्य केलं. गुरुजींना सतत गायक वादक साधकांच्यावर नितांत प्रेम करायचे गुरुजी. आणि त्या दृष्टीने एका कीर्तनला सेलू तालुक्यात गेला असताना तेव्हा एक ढवळे महाराज होते मृदंग वादक आणि गणेश महाराज गायला होते. अत्यंत बिकट परिस्थिती होती माणसाची, पण त्यातनं गुरुजींनी ते पाहिलं नाही. पण एक वृत्ती कशी होती, साधूची वृत्ती ज्या वेळेला त्या शिष्यावर पडत असते त्यावेळेस शिष्याचं अंतकरण कोणत्या पद्धतीनं होतं की तिथं सर्वाचा त्याग केला जातो. त्यालाच खरं शिष्यत्व म्हणतात आणि त्यालाच म्हणतात गुरु महाराज. जसं कीर्तन झालं तसंच ते बॅग जी पिशवी होती तीच भरून डायरेक्ट आपेगावला घेऊन आले. आपेगावला आल्यानंतर गुरुजींचं एक कार्य होतं म्हणून आजपर्यंत अनेक पाहिलेत आम्ही, महात्मे पाहिले, संत पाहिलेत, संस्थापक पाहिले, संस्था निर्माण झाल्या. गुरुजींचं एक वेगळं व्यक्तिमत्व होतं महाराज. आपल्या संस्थेतनं शिकून गेलेला विद्यार्थी कितीही मोठा झाला आणि सगळे ज्ञानोबरायांच्या जन्मभूमीतनं जेवढे शिकून गेले ते फार उच्च पदावर गेलेच, पण गेल्यानंतर त्यांचं ते लौकिक दृष्ट्या उच्चपद गुरुजी कधी पाहत नव्हते. त्याला डायरेक्ट जाता जाता म्हणायचे, बाळा तुला काय कमी आहे का. तर आजची ती परिस्थिती पाहायला मिळत नाही महाराज. आपण आपल्यापेक्षा शिष्य मोठा झाला की आपल्याला वाटतं गुरुला तिथनं काहीतरी मिळावं महाराज. हे एक तत्व गुरुजींचं वेगळं होतं महाराज. आणि म्हणून त्या दृष्टीनं गणेश महाराजांना आपेगावला आणल्यानंतर ती सेवा जी गणेश महाराजांनी केली, आज आम्हाला पंढरपूरची वाटणं असू दे, षष्टीतला विषय आता परवाच झाला किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण गुरुजींची सेवा मी तर म्हणतो, मी त्यांच्या पोटी जन्म घेऊन मला नाही घडली ती त्यांनी सेवा केली. एवढी आतोनात एवढे कष्ट घेतले. कारण पंढरपूरच्या वाटेची सेवा म्हणजे इतकी सोपी नसायची. रात्री 12-12:30 वाजायचे कीर्तन झाल्यानंतर थोडं गप्पा चप्पा, कारण त्या माणसाला वेळ कळतच नव्हता. उद्याचं काय लक्षात नाही, ते वेळ व्हायचंच. 12-12:30 वाजता झोपायचं, पण 3ला उठून पाणी गरम करायला सुरुवात करायची. 4:30ला गुरुजी उठायच्या आधी ते सगळं जिथल्या तिथं, आणि मग त्यानंतर पूजेला बसले की 1-2 तास मग इकडं सगळं आपलं आटपायचं आणि परत दिंडीत चालायचा, नित्य नेम घ्यायचा. संध्याकाळचं प्रवचन, वाटेची प्रवचन, कीर्तन हे सगळं स्वतःच आहे. ही वृत्ती तयार होणं यालाच परमार्थ म्हणायचं महाराज, दुसरं काही नाही. आणि ज्याची अशी वृत्ती तयार होती त्याचंच पुण्यस्मरण घडतं. इतरांचं घडलं असं सांगता येत नाही. गेल्या 2 वर्षात ज्यांचे या महामारीत देहावसान झालं, आज तीच अवस्था त्या सर्व लोकांचं आपण पुण्यस्मरण म्हणून एक मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी करतो. आणि प्रत्येकाला त्यांचा जे अनुभव आहे, त्यांनी ते बोलले, त्यांनी जे केलेलं आहे ते कुठंतरी व्यतीत व्हावं, लोकांच्यापर्यंत जावावं. आणि या दृष्टीनेच हे सगळं कार्य चालू असतं. परवा पांढरीला आल्यानंतर मला ते आठवलं आणि मग इथं घरी आलो. म्हटलं पुढच्या दृष्टीने विचार करणं गरजेचं, कारण तो विद्यार्थी एक गुरुजींनी आम्हाला एक आमचा गुरुबंधू दिला, एक भाऊ दिला, या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही करतो याच्यातलं काही नवल नाही. मला सकाळी कालच सदानंद गुरुजींनी विचारले, म्हणजे बाकीचं काय, म्हणजे ते होत राहतं, माऊली करते ते. कारण त्यांनी कधी त्यांच्या संसाराचा विचार केला नाही. संसार करत असताना सुद्धा तिथून आपेगावातून आल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही गोष्टी माहीत नसतील, पटणार सुद्धा नाही. सायकलवर त्यांनी मुलींचं कॉस्ट्युमिक जे असतं ना, पावडर, स्नो, हे सुद्धा विक्री केली. दिवसभर ते सायकलवरून विक्री करायचे, संध्याकाळी कार्यक्रम करत होते. हे सगळे साक्षीदार आहेत. कटलरी विकायचं सायकलवर. एवढ्या सगळ्या ह्याच्यातनं झालं. फक्त वाईट एका गोष्टीचं होतं की आता सगळं काही फळाला आलं होतं. त्या परमार्थात जी सद्गुरूंची सेवा केली होती आणि ती फळाला आली होती. आपण लौकिक दृष्ट्या बघितलं की असं वाटतं की असं पाहिजे होते की आजचा आनंद
आजची ही जी परिस्थिती, ही परमार्थक स्थिती, याच्यात त्यांनी असायला पाहिजे होतं. पण आपण त्याच्या पलीकडे जर एक वेगळ्या विचारानं, आध्यात्मिक विचारानं जर विचार केला तर तो सुख सोहळा ते भोगतात सद्गुरूंच्या कृपेने, त्यांना तो लाभलेला आहे. मात्र हे नक्कीच आहे, कारण सेवेचं परमार्थात कुठलंही कार्य असू दे, गुरुजी तर सांगायचे माऊलींच्या जन्मभूमीतली काडी जरी उचलली तरी त्याला अनंत कोटी पुण्य मिळणार आहे. महाराज त्यांनी तर एवढी मोठी सेवा केलेली आहे. फक्त आपण लौकिक दृष्ट्या वाटतं की आपल्याला पाहिजे होते ते, एवढी प्रपंचात पराकाष्ठा करून सुद्धा त्यांनी सगळ्या जिथल्या तिथं कार्यक्रम करणं, जिथे तिथं जाणं, प्रत्येकाला आपलंसं करणं, म्हणजे त्या गावाचा जरी कार्यक्रम असला तरी स्वतः सगळं झटायचं. परवा नाणेगावात नाना बोलले की लाकडं सुद्धा यांनीच फोडले म्हणले रात्री. सप्ताह करायची हौस खूप, समाज एकत्र यावा, विचाराची देवाणघेवावी आणि त्या विचारानं माणसातल्या मनातले विचार बदलावेत, एवढी फार मोठी अट्टास असायचा. काही काही गोष्टी राजकारणातल्या निघाल्या की भलत्या शिव्या द्यायचे, असं कसं ते कसं असं झालं तसं झालं. तसं नसतं गणेश महाराज, आपल्याला वाटतं तसं होईल असं सगळं नाही. हे जरी खरं असेल पण मनातनं काय असं व्हायला पाहिजे, हे असं झालं पाहिजे, हे सतत धडपड असायची महाराज. आणि त्या दृष्टीनं हे सगळं त्यांच्या जीवनातलं जे लाभलेलं कार्य आहे, आज त्यांचे चिरंजीव सुद्धा त्या पद्धतीनं आज वर्षभरात मी परवाही बघितलं आणि आपल्याला सगळ्याला अनुभवलं. याच्या आधी आपल्याला वाटत होतं बाबा की हा कोणत्या पद्धतीनं कुठं ती कुठंतरी लिंक लागली पाहिजे, आलं पाहिजे याच्यात, कारण वडिलांनी जे केलेलं कार्य आहे त्या कार्याला पुढं चालवलं पाहिजे. मला असं वाटतं बरं काय गणेश महाराज, या वर्षभरात खूप सुधारणा झाली त्याच्यात. आणि जाता जाता हेही सांगतो, कारण आपल्या सगळ्यांचे गुरुबंधू गणेश महाराज होते आणि तो आपलाच मुलगा आहे, त्यामुळे तो कुठंतरी चुकला काय झालं किंवा त्याला कुठंतरी व्यवस्थित करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे पुढं, कारण ती आपली जबाबदारी आहे आणि तो करीलच, ह्यात काय वाद नाही, कारण आता सगळीच जबाबदारी पडलेली आहे. आज कार्यक्रमात बघतो, मला वाटतं एक दिवस सुद्धा दिसत नाही, रोज कार्यक्रम चालूच आहेत. आणि त्या दृष्टीनं आले ते त्यांची पुण्यही त्याला प्राप्त झालेलं आहे, कारण पुढं मुलगीचं लग्न आहे, त्याचं आहे, प्रपंचाचं अनेक गाड्या आहेत महाराज. हे सगळं करत असताना या दोन लोकांना घेऊन एवढं मोठं सगळं केलं. मला वाटतंय गणेश महाराज चौधरीने, देवकरांनी त्यांची परंपरा जिथं जिथं कार्यक्रम केल्यात तिथं मी पाहतोच महाराज, ती अखंडपणे चालू ठेवलेली महाराज. हे कुठंतरी बीज रोवलेलं आहे त्यांनी परमार्थाचं, आणि या सेवेचं फल म्हणूनच त्यांनी जे केला. आता देव, संत, गुरु हे एकच तत्व असतं महाराज, कारण संत हे ईश्वराचा अवतार घेऊनच येत असतात आणि त्यांनी ते केल्यामुळं आज पुण्यस्मरण होतं महाराज. त्यांनी जर आपला केलं नसता तर पुण्यस्मरण घडलं नसतं महाराज. कारण या 2 वर्षाच्या काळात जवळजवळ 3.5-4 लाख लोक गेले. 3.5-4 लाख लोकांचं पुण्यस्मरण झालं का? श्राद्ध तिथी सुद्धा काही काहींनी घातली नाही. त्यावेळेची तर भयंकर परिस्थितीच होती महाराज, आपण कुणी पाहायला गेलो नाही. पण आज त्या दृष्टीनं आपण त्यांच्या त्या वाक्याला, त्यांच्या त्या चरणावर आपण 2 पुष्प वाहतो शब्दरूपी, हेच परम भाग्याचं लक्षण आहे महाराज. पण त्यांनी हे घडण्याचं कारण काय? आज कीर्तनाला येणं आणि कीर्तन करणं, कारण आज सगळेच एवढे दिग्गज इथं आले, गायक, वादक, मोजके जरी असले तरी ते काय होते, प्रेमाचे होते महाराज. खूप मोठा भरणा आहे आणि त्यांना फक्त बोलवलं म्हणून येणं ही गोष्ट अवघड असते गुरुजी. आपण रोज पाहतो, कारण आम्हाला 4 वेळा फोन आला म्हणून जाऊ भाऊ आता नाविलाज आहे. पण इथं आता जे आपण आहोत ते काय, गणेश महाराजांच्या प्रेमापोटी आलेलो आहे आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात त्याच्याबद्दल कार्याची ओढ आहे किंवा त्यांच्या पुढच्या पिढीसाठी आपल्या अंतःकरणात एक प्रेम आहे आणि म्हणून आपण इथं आलो. जरी मोजके असलो तरी आपण त्या पद्धती हे करण्याचं कारण काय आणि हे का झालं आपण आलो, तर त्यांनी जो केलं होतं तो स्वतःचा केला होता महाराज. आणि जो ज्याला स्वतःचा करता येतो त्याचंच जीवनात पुण्यस्मरण होतं. म्हणून महाराज पहिल्या चरणात सांगतात, आपुला तो एक देव करोनी घ्यावा, 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 आपुला तो एक
है तेरे बिना जीवा सुख न है ए रती माई के दुखाची जनते ये रती माई के दुखाची जनते ये रती माई के दुखाची जनते ये रती माई के दुखाची जनते तेने बिना सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे रती माई के दुखाची जनते हे रती माई के दुखाची जनते हे रती माई के दुखाची जनते हे रती माई के दुखाची आपला देव करुणी गावा तेने बिना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा आपला देव करुणी गावा तेने बिना जीवा सुख नोहे सुख नोहे नाना आल्यावर का आत्ताच विषय निघाला होता तुमच्या गावाची लाकडं सुद्धा फोडण्यापासून कार्य गणेश महाराजांनी केलं. तुम्ही बरोबर प्रमाणाला सांगितले ये रती माई की दुःखाची सगळं दुःखच आहे मला. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख. तर जीवाचा विषय जर घ्या गेला तर आपल्या जीवाला आपण जीव ज्याला समजतो त्याच्यामुळे आपण दुःख भोगतो महाराज. खऱ्या अर्थाने ह्या सृष्टीत दुःखच नाही आमचा असा दावा आहे महाराज. साधू संतांनी सांगितलंय हे सगळी सृष्टी कशी आहे सुखमय आहे महाराज. कारण याचं कारण आहे ज्यानं ही सृष्टी निर्माण केली तो कसा आहे सुखरूप आहे सा दुजा कोणी सांगा. जो सुखरूप भगवान परमात्मा आहे तो दुःखाचा पदार्थ वस्तू निर्माण करेल का शक्यच नाही. मग दुःख नाही का जीवाला दुःख आहे का शरीराला दुःख आहे. आपल्याला जीव सुखाचा करायचा आहे आपण शरीराला सुखासाठी एवढी सगळी संकल्पना करतो महाराज. आज एक कूलर लागणं बराच प्रयत्न केला पण मध्येच बंद पडतो. हे शरीरासाठी का जीवासाठी शरीरासाठी. ते विज्ञान आहे ते बंद पडणारच. शरीराच्या सुखासाठी जेवढे आपण प्रयत्न करतो हे सगळे दुःखमयच असतात आणि त्यामुळे आपल्याला ते दुःख भोगावं लागतं महाराज. पण इथं जीवाला सुख सांगितलंय जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. आता तुकाराम महाराजांनी सांगण्याचा उद्देश आहे त्यांनी ते घेतलंय अनुभवलंय त्यांनी तो देव आपला केला म्हणून जीवनात सुख प्राप्त झालं महाराज. किती सुख प्राप्त झालं. शेवटच्या काळात जगद्गुरु तुकाराम महाराजांना नेण्यासाठी त्यानं यावं एवढं सुख प्राप्त करून घेतलं महाराज. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बाबतीत बोलत असताना आज तुम्ही कीर्तन प्रवचन व्याख्यान महाराज लोक आहात महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेले म्हणायचं नाही. कारण परिपूर्ण वाक्य बोलल्याशिवाय आज जगात चाललेलं जे देव नाही संत नाही पुरोगामी तत्व मांडणारी सगळी लोक आहेत यांच्या पुढे शब्दच येऊ नये त्याच्यासाठी संतांनी एवढं मोठं शब्दाचं भांडार आपल्या पुढे ठेवलेलं आहे महाराज. एवढं मोठं वाङ्मय ठेवलेलं आहे आणि त्याच्यात विचार करून आपण बोलायचं. कारण वैकुंठाला गेले म्हटलं की ही बाणगुळी मध्ये उठलेच काहीतरी बोलतातच महाराज. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज कसे गेले वैकुंठाला सदहे वैकुंठाला गेले महाराज. कलीच्या काला माझी अद्भुत वर्तन. प्रयाण काळी देवी विमान पाठविले प्रयाण काळी देवी विमान पाठविले कलीच्या कालमाची अद्भुत वर्तविले कलीच्या कालमाची अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निज धामा जीवन लगसो
म्हणजे शरीर घेऊन गेले महाराज. कुडी सहित झाला गुप्ता तो का कुडी सहित झाला गुप्ता तो का कुडी सहित झाला गुप्ता तो का कुडी सहित झाला अंधकाळी विठू आम्हाची बाबेला अंधकाळी विठू आम्हाची बाबेला कुडी सहित झाला गुप्त धोका कुडी सहित झाला गुप्त धोका हरे कुडी सहित झाला गुप्त धोका वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग कुडी सहित झाला गुप्त धोका कुडी सहित झाला धोका कुडी सहित झाला गुप्त धोका वाढ वेळ झाला उभा भगवंतानं त्यांची वाट पाहावी महाराज. वाढ वेळ झाला हा पांडुरंग. संतांचं येणं आणि जाणं त्यांच्या हातात असतं महाराज. तसा वेगळ्या तत्वानं जर पाहायला गेलं तर संत कधी जात नसतात, कारण ते वाङ्मय स्वरूपात अखंड तुमच्या आमच्यात आहे म्हणून कीर्तन प्रवचन होतात. नाही तर संत गेले तर आपल्याला कीर्तन आणि प्रवचन करता येणार नाहीत महाराज. सगळे संत अखंड तत्वानं आपल्याकडे आहेत. म्हणून बीजोत्सव साजरा करतो, समाधी उत्सव साजरा करतो, जन्मोत्सव साजरा करतो. आता ज्या भगवान परमात्म्याच्या जन्मोत्सव आहेत महाराज, जाता ते एक तुम्हाला हे करून जातो की काही काही लोक म्हणतात श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणतात, पण हनुमंताची जयंती म्हणतात महाराज. जयंती संतांची नसती आणि हनुमंताचा तर विशेष नाही महाराज, कारण ते चिरंजीव पद आहेत अखंड तत्वानं. भारतभर कुठेही गेला, आता आपल्या वारकरी संप्रदायाच्या तत्वानुसार महाराष्ट्रात आल्यानंतर किंवा महाराष्ट्राच्या आसपासच्या भागात तुकाराम महाराज आधी करून सगळ्या संतांच्या मूर्त्या असतील, मंदिर असतील, पण संपूर्ण देशात ज्यांचं मंदिर आहे त्यांचं नाव काय? हनुमंत महाराज. आणि ते कसे आहेत? चिरंजीव आहेत. म्हणून हनुमंताची जयंती नाही म्हणायची. जयंती ज्यांनी काही या समाजासाठी राजकीय तत्वातून सामाजिक तत्व निर्माण केलं आणि समाजाचं हित करण्याचा प्रयत्न केला त्यांची जयंती असते. हे अखंड तत्वानं आहेत, त्यांचा जन्मोत्सव म्हणतात. सांगायचा उद्देश आहे की संत अखंड तत्वानं असतात आणि आहेत. ईश्वराला अवतार घ्यावा लागतो नाही, ईश्वरात अवतारातून मुक्त होतात. तुम्हाला मला मात्र यावंच लागतं आणि जावंच लागतं महाराज. पण जात असताना जीवनात जे कार्य केलं त्या कार्याची पोचपावती याचाच अर्थ परमार्थ आहे. तो आपला केला. आपला ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला त्याच्याजवळ जातो महाराज. त्याला आपला नाही केला, आपण सगळं मिळून आपलं केलं. आपण आपला देवाला कधी करण्याचा प्रयत्न करत नाही. आपण देवाचं आपलं करायला बघतो महाराज. जर खरंच विचार जर करायला तर ईश्वराकडे संतांच्याकडे जात असताना आपण काहीतरी अंतःकरणात एक विचार असतो महाराज, माझ्या जीवनात माझ्या प्रपंचात हे कमी आहे, ते माझ्या ईश्वराकडे गेल्यानंतर मागितल्यानंतर पूर्ण व्हावं, संतांच्याकडे गेल्यानंतर तो आशीर्वाद प्राप्त व्हावा, संतांनी आपल्याला काहीतरी द्यावं, हीची इच्छा असते महाराज. आणि त्याच्यामुळं आपल्या जीवाला सुख लाभत नाही महाराज, कारण इच्छा व्यक्त करून आपण जातात. संतांनी तसं कधीच विचार केलेला नाही महाराज. संतांनी फक्त एकच विचार केला की त्यांच्या मांदियाळी जे येतील त्यांचं कल्याण हो महाराज. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे महाराज, ही संतांची व्याख्या आहे. म्हणून संतांच्या व्याख्येनं, संतांच्या वाङ्मयानं, संतांच्या विचारानं ईश्वर आपलासा करावा लागतो महाराज. आपण मनानं आपलासा केला तर नाही महाराज. नाही तर काही काही ईश्वर आपला करण्यापेक्षा ईश्वरच होतात. आताच्या काळात बघा, मलाच देव म्हणणार आहेत. कधी कधी कोणाच्या देव अंगात सुद्धा येतो महाराज. देव अंगात येणं आणि देव आपला, आपण देवा मी देव आहे म्हणणं, हे या कलिकालात नाही महाराज. कारण तो देव तो एकच आहे महाराज. मग अनेक देवताची जरी पूजा केली तर त्या सगळ्या देवाचा मिळून तो देव आहे महाराज. आणि त्या देवाकडे सगळं कार्य पोचवत असतं महाराज, बाकी कुठलीच गोष्ट नाही. आणि तो आपला केला पाहिजे. आपला का करायचा? ते ने बिन जीवा सुख नाही. आता सुखाची व्याख्या फार वेगळी आहे. पिंपरीकर महाराज कीर्तन प्रवचन करतात. सुख कधी मिळालं का? नाही. असं कसं म्हणता येईल?
सुख जर मिळालंच नसतं किंवा सुख हा शब्दच नसता तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आम्ही म्हणण्याला महत्वच नाही महाराज. एखाद्या ग्रामपंचायतच्या पुढाऱ्यानं सांगावं किंवा शिपायानं सांगावं मी या गावाला 1-2 कोटी देतो, त्याला अर्थ नाही महाराज. त्या खात्याचं जे कार्य आहे त्या खात्याच्या मंत्र्यानं ते बी मंजुरी मिळवून ती घोषणा करावी याला महत्व आहे का ग्रामपंचायत शिपायानं म्हणावं. मग सुख हा शब्द कोण म्हटलंय? जगद्गुरु तुकाराम महाराज. त्यांनी स्वतः एका ठिकाणी म्हटलं अनुभव आल्या अंगा. त्याने असं काही वेगळं बोलले नाही. तुमच्या आमच्यासारखं वायपळ गप्पा बसले आपले 4 चौघ चालल्यात गप्पा आपल्या, असा विषय नाही तो महाराज. संतांचे वाक्य प्रत्येक शब्द आणि शब्द या त्रिकालाबाधित सत्य असतो महाराज. तो आज आहे, उद्या आहे आणि परवाही राहणार आहे. यांना संत वाक्य म्हणतात. मग सुखच नाही का? सगळं सुखच आहे. मग आपल्याला का सुख लाभत नाही? आपण त्याला आपलं केलं नाही महाराज. या जगात सुख आहे, अवघी जगतची सुख दुमदुमीत भरली ज्ञानोबा सांगतात महाराज. दुमदुमीत शब्दाचा अर्थ कुठंही जागा नाही. कारण विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. सुखाचा तो मूर्तिमंत पुतळा अणु रेणू उच्चर आचारात अखंड तत्वानं भरलेला आहे. आपण बघत असताना त्याला त्या तत्वानं पाहिलं तर सुख आहे. आपण वेगळ्या तत्वानं पाहायला गेलं की आपल्याला दुःखच आहे महाराज. आणि तो दुःख विसरून जाण्यासाठी त्याला आपला केला पाहिजे. आता आपला करण्यासाठी काय करायला पाहिजे? खेटे घालायचे काय? 1-2 पायाचं द्यायचं का 4 पायाचं द्यायचा? कसं नाही महाराज. त्याला काही लागत नाही, शुद्ध भाव लागतो, बाकी काही लागत नाही महाराज. ईश्वराला फक्त एकच भाव आणि त्या भावाच्या कारणानंच तो सगळं प्राप्त होतो. काही ना काही न लगे एक भावाची कारण तुका माने अन विठोबाचे, तुका माने अन विठोबाचे. काही न लगे एक भावाची कारण तुका माने अन विठोबाचे, तुका माने अन विठोबाचे. गिरीधरी लाल भाव करूका, गिरीधरी लाल भाव करूका, रागला जानत तुका, रागला जानत तुका. आज खरंच बघायला झालं तर हनुमान जयंती माहिती, पण एवढे सगळे एकापेक्षा एक बळी आहेत महाराज. हे वारकरी संप्रदायाचे हिरे आहेत. आणि आपल्या संप्रदायाचं खरंच एक तत्व, आज तरुण पिढी आहात तुम्ही, मला एकच असं वाटतं की आपण ज्यावेळी एकत्र बसल्यानंतर जी आपली चर्चा चालते, आपण जे बोलतो वारकरी संप्रदायाबद्दल, या वारकरी संप्रदायासारखं तत्व जगात कुठं नाही महाराज आणि मिळणारही नाही महाराज. कारण हे तत्व त्याच्यापासून निर्माण झालेलं आहे. इतर जगातले अनेक तत्व त्याच्या नावावर जन्माला आलेले आहेत, शब्द लक्षात घ्या, पण हे तिथून निर्माण झालेलं आहे. त्यामुळे याच्यासारखं प्रेम कशात नाही, याच्यासारखं तत्व कशात नाही महाराज. कुणी काय घ्याला, पिवळं घाला, हिरवं, भगवं तर अवघडच आहे. भगव्याचं नाव सुद्धा घ्यायची या लायकी राहिले नाही महाराज. या कलियुगात इतकं सोपं नाही ते भगवं घालणं महाराज. भगव्यांनी सगळं वाटोळ करून टाकली आणि आपल्या महाराष्ट्रात त्यांनी येऊ बी नाही, त्यांनी घालू बी नाही आणि येऊ बी नाही महाराज. त्यांचा अधिकारच नाही. इथं आमचा अधिकार आहे महाराज, आमचा पांढऱ्याचा अधिकार आहे. कारण हे वारकरी संप्रदायाचं तत्व आहे. एवढं का बोलतो एक लक्षात ठेवा. वारकरी संप्रदायाचा अधिकारवाण्यानं बोलण्याचं कारण आहे महाराज, ज्या संतांनी हा वारकरी संप्रदाय जन्माला घातला, निर्माण केला, त्यांचं थोडंसं चरित्र जर अवलोकन केलं तर एवढं दुःख, एवढं कष्ट जगात कुठल्या संप्रदायाच्या तत्वानं मग केलेलं नाही महाराज, कुणीच नाही. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचा जरी विचार केला, नव्हे त्याच्या पुढे जाऊन भगवंताकडे जरी केलं तरी गुरुजी कधी कधी सांगायचं देवाकडे जायचंच नाही, देवाकडे बघायचं नाही. त्याला काय दुःख लागलं? त्यांना अवतार एवढे घेतले, 10 अवतार आपल्याला प्रचलित आहेत. भागवताच्या 2ऱ्या स्कंदात 24 अवताराचं वर्णन केलेलं महाराज. कोणत्या अवतारात भगवंतानं कष्ट घेतलेत महाराज? नाही महाराज. आणि तुला जगासाठी सांगण्यासाठी, तुला आपलंसं करण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्याच्यासारखं कष्टच कोण नाही घेतले महाराज. तुझंच वर्णन केलं ना,
तुझ्याकडे जी यासाठी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा, ही पंढरपुराला गुढी नेणे सांगण्यासाठी जगात सगळ्या जगाचं आज किती दारिद्र्य असू दे. मी मगाशी सांगितलं गणेश महाराजांनी काय केलं, पण ते त्यांनी कधी ते मांडलं नाही, दारिद्र्य मांडलं नाही, कारण ते परमार्थाचं बीज होतं. संध्याकाळी कीर्तनाला, प्रवचनाला, गायनाला उभं राहिलं की गणेश महाराजाचा आवाज विलंबित त्यानं गावं महाराज, विशेष नाही. पकवाजवाले सुद्धा अडकळून जायचे, एवढं विलंबित. जीवनात शरीरानं कष्ट घेतलं पण परमार्थात गेल्यानंतर सुख भोगलं महाराज. आणि म्हणून या सगळ्या जगानं किती दारिद्र्य असलं तरी माणसाला काय अवघड वाटत नाही, पण निंदा केलेले कधीच कोणाला आवडत नाही महाराज. मग 22 वर्ष निंदेच्या दारात येतावर ज्यांनी आयुष्य वेचलं त्या ज्ञानोबारायांनी या जगापुढं मांडलं महाराज हा वारकरी संप्रदाय. म्हणून हा सगळ्यात श्रेष्ठ संप्रदाय आणि सगळ्यात भगवान परमात्म्याला आपलं करण्यासाठी, जवळ करण्यासाठी एकमेव आजच्या जगातलं एकमेव तत्व कोणतं असेल त्याला वारकरी संप्रदाय म्हणायचं. आता तो वेळ नाही आपल्याला, कारण आपल्याला खूप काम आहेत. वारकरी संप्रदायाचं तत्व फार वेगळं आहे महाराज. आणि वारकरी संप्रदायाशी एकरूप जे झाले ना ते कधीच बाजूला जाणार नाहीत महाराज. आणि म्हणून तरुण पिढीने आज भगवान महाराज कीर्तन करतात. मला तरी इच्छा आहे भगवान महाराज गुरुजींनी बी कीर्तन करावं, कारण परवा धोतर घातलं इतका आनंद वाटला मला, खूप छान वाटलं मला. अरे संप्रदायाचं तत्व वेगळं असतं महाराज. आज जगदीश महाराजांकडे बघितलं जरा कसतरीच वाटलं. निदान एक काम करायचं, तुमचं आहे, तुम्हाला काम आहेत, बाकीचे व्याप वेगळा आहे, पॅन्ट शर्ट घाला, बाकी काही घाला महाराज. आम्ही निवांत असले आम्ही बरमुडं घालत असतो महाराज. पण कार्यक्रमात येत असताना, त्या कार्यात येत असताना थोडंसं जरा आपला या संप्रदायाचा हा वेश फार वेगळा आहे. याच्यासारखं तत्वच नाही कुठलं महाराज. तुम्ही सहज जरी चालले तर जयहरी कोणतरी घालेल तुम्हाला, रामकृष्णारी म्हणणारच तुम्हाला महाराज. म्हणजे आपल्या या कपड्यानुसार त्याच्या अंतःकरणात देवाचं नाव यावं एवढी शक्ती या कापडात आहे महाराज, दुसरं काहीच नाही. म्हणून हे तत्व आपण कुठेतरी सांभाळलं पाहिजे. जगदीश महाराज मी मगाशी आल्यालाच विचारलं दुसरा पकवाज नाही का महाराज, कारण मृदंगाचार्य गायक लोक सगळे एकत्र आले, त्यांना थोडंसं कुठंतरी, कारण त्यांची भावना असते. आणि म्हणून आजचा कार्यक्रम वेगळ्या दृष्टीने करायचा आपल्याला. एक 5-10 मिनिटातच हे सगळं थोडंसं अभंगाचं विश्लेषण करून आपण प्रत्येकाने 1-2 शब्द, कारण त्या काळात ती अवस्था नव्हती आपल्याला तिथं जाऊन श्रद्धांजली व्हायची. ही आपली एक तत्व आहे, आपल्या भारतीय संस्कृती आहे की माणूस गेल्यानंतर एक हार फुल पुष्प व्हायचं आणि 2 शब्द आपल्या अंतःकरणातले त्यांनी जे काय केले त्याच्याबद्दल 2 शब्द बोलायचे असतात. म्हणजे ते शब्द त्याच्यापर्यंत पोहोचत असतात, त्या आत्म्यापर्यंत पोहोचत असतात. ही आपली एक संस्कृती आहे. आणि त्यानुसार आपल्याला त्यावेळेला जमलं नाही, कारण ते जगातलं आपलंच असं नाही महाराज, सगळं जगच थांबलं होतं आणि जगातला नेम आपल्याला लागू होता. आपण जगाच्या वेगळे नव्हतो, त्यामुळे त्या नियमानुसार आपल्याला करता आलं नाही महाराज. आणि म्हणून तो आपला केला पाहिजे. तेने बिन सुखाची व्याख्या चालली महाराज. जगात सुख आहे, फक्त सुख कशात आहे याचा विचार करणं गरजेचं आहे महाराज. आज आपण विचार करत असताना एखादा भिकारी जर बसला असला पुलाखाली, तो दुःखी कधी आहे का बघा? काहीच नाही. त्याला उद्याचा विचार, संध्याकाळचा विचार, रात्री झोपताना थंडी वाजल ऊन, काहीच विचार नाही महाराज. कोण ना तरी कोण येतोय, कारण त्यानं निर्माण केलेला आहे तो दाता आहे महाराज. तो सगळ्यांना त्या पद्धतीने पुरत असतो. पण आपण त्याच्या उलट वागतो म्हणून आपण दुःख बघतो. आपण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला आपलंसं करावं वाटतं, सगळं आपलंसं करावं वाटतं. दुसऱ्याची जमीन सुद्धा आपल्या नावावर व्हावं वाटते की नाही, ती बी फुकटात. ती दुःखाची आहे का सुखाची नाना? त्याच्यापेक्षा अखंड सुख भोगायचं तर त्याला आपला केला म्हणजे विषय संपून जातो महाराज. आणि म्हणून दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, ये रती बाई के दुखाची जनते, ये रती माई के दुखाची जनते, ये रती माई के दुखाची जनते, ये रती माई माई
पण एक प्रतिनिधी पुढे आले, कोण ना कोण. हे वारकरी संप्रदायाचं किती मोठं महत्व आहे. कार्यक्रम सप्त्यात करणं आणि गायकांना बोलवून घेणं किंवा वादकांना बोलवून घेणं हे वेगळं असतं. पण अशा कार्यक्रमाला फक्त निमंत्रण देणं किंवा कानावर पोचल्यानंतर येणं फार वेगळं असतं महाराज. एक गायक आणू शकत नाही, एक वादक आणू शकत नाही. आणि आत्ता काळात तर नाहीच महाराज, कारण प्रत्येकाचे भरगतचं कार्यक्रम आहे. कोणच असा रिकामा नाही. मला वाटतं संध्याकाळी माझ्यासहित सगळ्यांना कार्यक्रम आहे. कारण न जवळ असतील, काही न लांब असतील. तर मला खूप लांब जायचं, ही गोष्ट वेगळी. पण एवढ्यातनं सगळ्यातनं त्यांच्यावर प्रेम होतं. आणि प्रेम असण्याचं कारण काय, त्याचं आपल्यावर प्रेम होतं. कारण एकतर्फी प्रेम नव्हतं, त्याचं आपल्यावर बी प्रेम होतं. संप्रदाय प्रेम होतं, गुरुवर निष्ठा होती, गुरुच्या कार्यावर निष्ठा होती. सद्गुरूंचं कार्य काय, माऊलींची जन्मभूमी, आणि त्या कार्यावर त्याची निष्ठा होती. आणि त्याच्यामुळं आपण एकत्र राहिलेलो आहे महाराज. मगाशी थोडंसं मला असं वाटतं वाघ महाराजांना प्रमाण देताना स्वर, याचं कारण त्यांना असं वाटलं की शेजारी गणेश महाराजच उभा राहील, त्यामुळे स्वरात थोडी गडबड. कारण त्याचा धाक बी तेवढाच होता. त्याचा धाक बी समोर शेजारी असणाऱ्याला तेवढाच असायचा. याला तर सारखं सांगायचं, तू वरच्या स्वरात म्हणायचंच नाही बघ, तू वरच्या स्वरात अजिबात म्हणायचं नाही. एक प्रेमाचं होतं महाराज. सगळीकडं सगळ्या पद्धतीनं त्यानं प्रतिकार. मला वाटतं नानाची त्याची जोडी शेवटपर्यंत काय फुटली नाही. कारण माणसं जवळ येतात, पण काही दिवसानं याला तुटण्याचं कारण असतं. भगवान महाराज, तुम्हाला जे पाहिजे त्याच्यातून घ्या. त्यांचे दुर्गुण तसे आपले बी दुर्गुण असतातच ना. आपण काय फार मोठं मूर्तिमंत पुतळा नाही महाराज, पण आपण दुसऱ्याच्यातले दुर्गुण शोधतो, त्यामुळे आपण बाजूला जातो महाराज. आपण फक्त गुणानं चालायचं. सगळं प्रेमच आहे महाराज, सगळं सुखच भरलेलं आहे. आणि दुसऱ्याच्या प्रेम दुर्गुणाचा विचार करायला लागला की आपल्याला दुःख भोगावं लागतं महाराज. तिकडे जायचंच नाही महाराज. कारण येरती माईक ती जणते जन्माला घातलेलं आहे. उत्प्रोत दुःख आहे महाराज, सगळ्या कार्यात दुःख आहे. परमार्थात दुःख नाही का महाराज. परमार्थासारखं दुःखही कुठं नाही, परमार्थासारखं सुखही कुठं नाही महाराज. परमार्थातलं दुःख काय, माझ्यापेक्षा चांगला कीर्तनकार भेटला. अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन. रात्रंदिन महायुद्धाचा प्रसंग, रात्रंदिन महायुद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग आणि मन, खूप भोगलं बरं का. सगळ्यात जास्ती दुःख भोगलं असेल तर आमच्या घराण्यानं. माऊलींचं कार्य करत असताना आज सुद्धा, पण पारमार्थिक कार्यात ज्या वेळेला आपण आपलं करतो, अंतःकरणपूर्वक त्या कार्याशी एकस्वरूप होतं ना, तर ते कार्य तुम्हाला समर्पित होत असतं महाराज. तुम्ही कार्याला समर्पण करा, कार्य तुम्हाला समर्पित होत असतं महाराज. गुरुजींना एवढं मोठं कार्य करत असताना संपूर्ण वारकरी संप्रदाय वेगळ्या तत्वात होता महाराज. वारकरी संप्रदाय सगळा आपेगाव नाही, आळंदी मानत होता. आणि अशात एवढं मोठं कार्य केलं महाराज. गुरुजींचं कार्य काय लहान नव्हतं महाराज. आणि आज आपण त्याच तत्वानं काम करतोय महाराज. आज लोकांना जे वाटतं, तुम्ही पाहता आता काल 5,30,00,000 मंजूर झाले. हे इतकं सोपं नाहीये. ज्यानं मंजूर केलं त्यानं एका शब्दात सांगितलं, हे ते दादांनी इतकं रात्रंदिवस त्याचा पाठलाग केला म्हणून झालं महाराज. कारण रात्रंदिवस आम्हाला तेच आहे. आणि विषय डोक्यात काय, अंतःकरणात काय, फक्त जन्मभूमी. माऊलींची जन्मभूमी सोडून जीवनात कोणतंच नाही. झोपताना नाही, उठताना काही नाही. अजून 6 कोटीची अपेक्षा आहे. म्हणून मला लाख हजार काहीच वाटत नाही. आपण कोटीत खेळणारी माणसं महाराज. का, सगळ्या जगातल्या सगळ्या संतांनी ज्ञानोबारांचं वर्णन केलेलं महाराज. नी पासून नी संतांनी. ज्ञानोबारासारखं तत्व नाही, ज्ञानोबारासारखे संत नाहीत, आणि ज्ञानोबारासारखं कार्य कोणत्या जगात नाही महाराज. आणि म्हणून त्या भूमीचं कार्य करत असताना असं तसं जमतच नाही भगवान महाराज. कार्य करायचं त्याच तत्वानं करायचं. म्हणून आज जगासमोर एवढं मोठं, मी रात्रीच तो व्हिडिओ पाहिला, सूर्यमुखावर सूर्याची किरण माऊलीच्या मुखावर येते महाराज. आता यावर्षी 20-21 नोव्हेंबरला माऊलींच्या संजीवन समाज जगातलं सगळ्यात मोठं का म्हणतोय महाराज. संत नाही, ईश्वराला सुद्धा तिथे यावं लागलं महाराज. संपूर्ण महाराष्ट्रात अंधार असताना सुद्धा माऊलींच्या मुखावर ढगातलं सूर्य येणं इतकं सोपी गोष्ट नाही महाराज. ते त्यानंच करू झालं. मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले. जगाची सत्ता त्यांच्याकडे महाराज. तो ब्रह्मांडाचा धनी आहे. आणि म्हणून ते तत्व ज्यांनी स्वीकारलं, त्या तत्वानुसार ते दुःख भोगावंच लागतं महाराज. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. म्हणून परमार्थात सुद्धा दुःख आहे,
आणि परमार्थ सारखं सुख कुठं नाही महाराज. पण दुःखाचा ज्या वेळेला आपण अवलोकन करतो, दुःख ज्या वेळेला घेतो त्यावेळेला सुखाची पुढची वाट दिसत असते महाराज. पण मानवानं आल्यानंतर एवढ्यासाठी सुखासाठी फक्त त्या संतांच्या विचारानं ईश्वर आपलासा करावा, तुमच्या विचारानं आपलासा देव करून होत नसतो, किंवा कुणीतरी सांगितल्यावर देव आपला होत नाही, तो संतांच्याच विचारानं झाला पाहिजे. कारण जगातले सगळे पदार्थ, सगळ्या वस्तू कशा आहेत, एरती माईक दुःखाची जण नाही आधी अंत्य अवसान. जन्मता नाही, मधी बी नाही, शेवट बी नाही, ते दुःखच आहे. तेवढ्यासाठी पुढच्या चरणात सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, अविनाश करी आपुलिया आईचे, अविनाश करी आपुलिया आईचे, आपुलिया आईचे, अविनाश करी 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 आपुलिया आईचे, लावी मला पिसे गोविंदा, लावी मला पिसे, लावी मला पिसे गोविंदा, रती माई गे दुःखाची रणती, ये रती माई गे दुःखाची रणती, लावी मला पिसे गोविंदा, लावी मला पिसे गोविंदा, रती माई गे दुःखाची रणती, रती माई गे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणात साधन सांगितले नाही, शेवटच्या चरणात साध्य सांगितले महाराज. साधन काय सांगितले महाराज? अविनाश करी आपुले ऐसे. फक्त एकच आहे, साधनाला फार मोठे कष्ट करावे लागतात, किंवा पैसे द्यावे लागतात, किंवा आणखी काय करावं लागतं, काहीच नाही महाराज. लावी म्हणा पिसे गोविंदाचे. कसं पिसं लावायचं, नाथ महाराज एका ठिकाणी सांगतात. साधू संतांनी ज्या पद्धतीने सांगितले ते तुमच्या फक्त शरीर रचनेवर नाही सांगितले महाराज. नाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात, भांडता कांडता हरी बोला. आता भांडताना कोण हरी बोलेल का नाही बोलणार महाराज? ती भांडतच होती का काय करत होती? अनुभव सिद्ध सांगितले. त्या भांडण्याचा आवाज, तिच्या नामस्मरणाचा, लावी म्हणा पिसे गोविंदाचे एवढं पिसं लावलं होतं, तो पंजाबपर्यंत गेला. आवाज इथे तिथं राहत नाही महाराज. वाऱ्या हाते माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुखी त्यांचा झाला नारे. किती कीर्ती झाली, पंजाबापासून आले महाराज. कुणाच्या मुखात एवढं असेल, कुणी लावलं असेल पिसे, ते अखंड तत्वानं त्याचंच नामस्मरण घेतली, ती पायासाठी आली महाराज. कबीर महाराज गोपाळपुरात आले, भांडता कांडता हरी बोला. तुम्ही काय म्हणले, कसं शक्य आहे, कसं शक्य आहे सांग. आणि दारात गावाच्या बाहेर आले, कोणाला तरी विचारावं म्हणून आवाज येतो, त्या दिशेने गेले महाराज. आता तिथं आवाज कसला चालू होता, गप्पा चालल्या होत्या, जोरात भांडण होतं. कारण शिव्या तीनच द्याव्या बरं का, शिव्या कोणी देऊ नये महाराज. एवढा अधिकार प्राप्त झाला होता त्या जनाबाईला. भगवान परमात्म्याला शिव्या देणं इतकं सोपं नाही, ते तीनच द्याव्या शिव्या महाराज. आणि त्या शिव्या चालू होत्या. काय चालू होतं, भांडण चालू होतं. कशाबद्दल? गौऱ्या माझ्या का तुझ्या. भांडण काय चालू होतं, गौऱ्या. व्यवहारिकच आहे ना, प्रपंचातला विषय आहे. आता ते कशासाठी आले, ते ज्यानं पिसं लावलंय तिच्या अंतकरणातनं रोमारोमातनं विठ्ठल विठ्ठल होते, त्याला भेटायला आलते महाराज. दिसलं काय महाराज, भांडण. आता त्या भांडणात तो नव्हता का, आणि तिने सांगितलं मी कशात भांडणात आहे ते बघा, माझ्या निवडून द्या. ज्यावेळेला निवडून देण्याचा प्रसंग आला त्यावेळेला कळालं, रोमारोमात नाही, त्यांनी केलेल्या कार्यात सुद्धा तो उतरला होता महाराज. त्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल होत्या महाराज. म्हणून लावी म्हणा पिसे गोविंदाचे, अखंड तत्वानं त्याचं पिसं लावून घेतलं पाहिजे महाराज.
त्यावेळेला होतं काय महाराज शेवटच्या चरणात सांगतात. तू गमने तू गमने का मरणाची सरे तू गमने का मरणाची सरे तू गमने का मरणाची सरे
जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे का मरणेची सरे. मरण हे प्रत्येकाला आहेच महाराज, पण मरण या शब्दाचा अर्थ वेगळ्या तत्वानं, पारिभाषिक तत्वातनं असं जर घेतलं, मरण माझे मरून गेले मज केले अमर, त्याचीच कीर्ती राहत असते महाराज. जो अमर तत्वानं राहणं म्हणजे काय आहे, त्याचं नामस्मरण तो गेल्यानंतर सुद्धा त्याचं नाव, पण कोणत्या पद्धतीनं झालं पाहिजे, उत्तमची ओरी, कीर्ती अपकीर्तीनं नाही. काही काहींची अपकीर्तीने नावं अखंड तत्व नसतात इतिहासात, बघितलं आपण रोजच वाचतो महाराज. आणि नुसतं नाही महाराज, त्या तत्वानं जो करतो ना त्यालाही त्याचं नाव जोडलं जातं. कसा वागतोच बघ ना, मग हे तत्व त्याचं अखंड तत्वानंच आहे ना महाराज, पण त्याला काय म्हणतात, अपकीर्ती म्हणतात. आणि कीर्ती राहिली पाहिजे. आणि कीर्ती कोणाची राहत असती, संतांच्या विचारानं देव आपला केला त्याची, इतरांची कीर्ती राहत नसती महाराज. प्रसिद्धी वेगळी आणि कीर्ती वेगळी. प्रसिद्धी म्हणजे आज पेपरला येते बातमी एखादी, शहरात तर फारच अवघड आहे महाराज. सुशिक्षित लोक झालेत, आजचा पेपरच उद्या वापरतात असं नाही महाराज. कधी कधी सकाळी पेपर पडल्याबरोबरच तिथं खाली असतो, कारण ते लहान मुलाला काय कळत नसतं, फरशी खराब होती, तुमची कशात असते त्याच्यात बातमी, त्या पेपरमध्ये बातमी असते ना तुमची, पण ती कुठे गेली, त्याला प्रसिद्धी म्हणतात. आणि प्रसिद्धी आणि कीर्तीतला फरक आहे महाराज. जे काही गणेश महाराजांनी जे काही कार्य केलं पारमार्थिक स्वरूपाचं, सद्गुरूंच्या आज्ञेनं माऊलींच्या जन्मभूमीची सेवा केली, गुरुजींची अखंड तत्वानं सेवा केली, त्यांच्या हृदयात गुरुजी अखंड तत्वानं होते महाराज. आणि म्हणून त्या सेवेचं फल म्हणजे आजची पुण्यस्मरणानिमित्त, त्यांच्या पुण्यस्मरणातनं आपल्याला ती सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. त्याच्या नामस्मरण, त्याच्या कीर्ती, त्यानं केलेलं जे कार्य आहे ते असं अखंड तत्वानं राहील, यात काय प्रश्नच नाही महाराज. आपण सगळ्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी राहून पुढे येणाऱ्या अनेक गोष्टीला, अडचणीला, एक आपल्यातलीच व्यक्ती कोणतरी आपल्याला सोडून गेलेले असा विचार मनात आणून त्या प्रत्येक कार्याला आपण एकत्रित यावं, एवढीच आज विनंती करतो. त्यांचं नामस्मरण घेऊन एक 2-2 मिनिटं सगळ्या महाराज लोकांनी, कारण इथं आलेले सगळे दिग्गज आहेत, त्यांच्याविषयी भाव आहे मनात, एक वेगळं आगळं व्यक्तिमत्व होतं, आणि एक त्यांच्या चरणी एक पुष्पांजली अर्पण आपण करण्याचं एक कार्य ठरवलेलं आहे. कारण अनेक ठिकाणी जात असताना नंतर ज्या काही त्रुटी राहत असतात, मला हे 4-5 कार्यक्रमात त्रुटी कळाल्या, त्यामुळे आपण काय परिपूर्ण होईल असं सांगता येत नाही, पण त्या त्रुटी निभावण्याचं तर कार्य करत असताना मला वाटतं सगळं घेऊन बसून का असंच एक 2-2 मिनिटं ज्ञानेश्वर हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.